प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण एक पारंपरिक पण तितकीच चवीला भारी अशी उसावरच्या घेवड्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आपण उसावरच्या घेवड्याची म्हणजे उसावरच्या ज्या शेंगा असतात त्यांची भाजी कशी करायची ते बघणार आहोत. या पद्धतीने कराल तर न खाणारे देखील अगदी आवडीने खातील. बऱ्याच भाज्या अशा आहेत की ज्या हल्ली लोप पावत चाललेल्या आहेत, म्हणजे लोकांना माहिती देखील नाही आहेत. तर आमच्याकडे कोल्हापूरला याला उसावरचा घेवडा किंवा उसावरच्या शेंगा म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात हे देखील कमेंट करून सांगा. तर या शेंगा स्वच्छ धुवून खोडून घेतलेल्या आहेत. तर या कोवळ्या शेंगा आहेत, त्यामुळे याचे जे बी आहेत ते असे तुम्हाला छोटे छोटे दिसत आहेत आणि साधारणतः जर शेंग जून असेल तर त्याच्या बिया अशा मोठ्या असतात. ते शेंगा स्वच्छ करून घेतलेल्या आहेत. त्याची दोन कडेला नार असते ती काढून घेतलेली आहे. तर या शेंगा अशा मोठ्या मोठ्या खुडून घेतलेल्या आहेत, म्हणजे हाताने त्याचे तुकडे केलेले आहेत. तितका वेळ नसेल चिरून घेतलं तरीही चालेल. शेंगा धुवून यातलं पाणी पूर्णपणे निथळून काढायचं आहे. कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे. यामध्ये या शेंगा छान भाजून घ्यायच्या आहेत, परतून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, शेंगा छान चटचटीत भाजून घेतलेल्या आहेत. या पद्धतीने ज्यावेळेस आपण शेंगा भाजून घेतो शेंगांचा रंग तर टिकून राहतो, शिवाय त्याला एक चव छान येते, तुपकट असा वास येतो. बऱ्याच वेळेस ज्या काही या अशा शेंगा आहेत त्या करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे खायला इच्छा होत नाही, पण या पद्धतीने नक्की करून बघा. न खाणारे देखील अगदी आवडीने खातील. तर आता शेंगा भाजले ते कसं समजणार, तर ज्या बिया दिसत आहेत आणि शेंगा दिसत आहेत त्यांच्यावर असा बघा छान असा चट्टा उठलेला आहे. तर या शेंगा आपण पाण्याचा वापर न करता करणार आहोत. गरज लागली तरच पाणी घालायचं आहे. तर रंग काय छान दिसतोय ते बघा. तर आता या शेंगा आपण छान भाजून घेतलेल्या आहेत. 1 मिनिटभर मध्यम आचेवर छान अशा या परतून घेतलेल्या आहेत. तर हे बघा शेंगांचा रंग काय छान दिसतोय. आणि आता जवळपास 70% शेंगा शिजलेल्या आहेत, कारण त्या आपण तेलावर परतून घेतलेत, त्यामुळे असे छान सॉफ्ट झालेत. त्या मगाशी जो कडकपणा होता तो कमी झालेला आहे. ज्या कढईमध्ये मी शेंगा भाजून घेतलेल्या आहेत त्याचमध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे. तर जास्तीची भांडी खराब नको व्हायला म्हणून याच कढईमध्ये मी भाजी फोडणी घालणार आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तर अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही भाजी बनते. तर तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा देखील चांगला भाजून घ्यायचा आहे. तर सांगितल्या पद्धतीने कोणत्याही पद्धतीची जास्तीची तयारी करण्याची गरज नाही आहे. अगदी ऐन वेळेत झटपट भाजी बनते. तर सकाळच्या डब्यासाठी असू दे, जेवणासाठी असू दे, अगदी झटपट आणि चवीला छान अशी भाजी बनते. तर वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या खाऊन बघितल्या पाहिजेत. ज्या सीझनल भाज्या असतात किंवा वेगवेगळ्या भाज्या असतात त्यांचं प्रमाण हल्ली कमी झालेलं आहे. कांद्याचा रंग बदललेला आहे. खूपही आपल्याला करपून घ्यायचं नाहीये. आता यामध्ये मी थोडासा टोमॅटो टाकते. ही जी शेंग असते ती साधारणतः चवीला आंबटसर असते नकळत, त्यामुळे याच्यामध्ये जास्त टोमॅटो घालायची गरज नाहीये. अगदी थोडासा टोमॅटो, तोही मी बिया काढून टोमॅटो देखील छान परतून घ्यायचा आहे साधारणतः मऊसूर होईपर्यंत. टोमॅटो देखील छान विरघळलेला आहे. यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि 1 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण चटणी. याऐवजी तुम्ही तुमच्याकडे असणारा कोणताही मसाला वापरला तरीही चालेल, पण कोल्हापुरी चटणीमुळे चव छान येते आणि जास्तीचं काहीच घालण्याची गरज लागत नाही, शिवाय रंगही छान येतो. चटणी टाकून म्हणजेच मसाला टाकून छान असं हे परतून घ्यायचं आहे. आणि मी काय करणार आहे याच्यामध्येच मीठ घालणार आहे. तर या शेंगा शिजून काही कमी वगैरे होत नाहीत पालेभाज्यांसारख्या, त्यामुळे तेलामध्येच मीठ टाकलेलं आहे. या पद्धतीने ज्यावेळेस आपण मीठ टाकतो
त्यावेळेस भाजीला चव छान येते, सगळीकडे छान मीठ लागलं जातं. कोल्हापुरी चटणी साधारणतः ओलसर असते, त्यामुळे त्याचे असे गट्टे गट्टे होतात, ते फोडून घ्यायचे आहेत. तर बघा रंग काय सुंदर दिसतोय. आता याच्यात आपण ज्या शेंगा परतून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या. छान मिक्स करून घेऊया. भाजी छान मिक्स करून घेतलेली आहे. आता ही आपण झाकून ठेवून 1 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत. जसे मी सांगितलं, गरज लागेल तरच आपण याच्यात पाणी घालणार आहोत. आधी ही भाजी छान वाफेवर शिजवून घ्यायची आहे. इथे मी सुकी भाजी बनवते, त्यामुळे पाणी घालणार नाही आहे. तुम्हाला जर ओली भाजी करायची असेल किंवा रसभाजी करायची असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता, पण या शेंगांची भाजी सुकीच छान लागते. तर आता झाकण लावून 1 मिनिटभर शिजवून घेऊयात मध्यम आचेवर. 1 मिनिट झालेला आहे आणि हे पहा, शेंगा छान मऊसूत दिसत आहेत आणि शेंगा बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत. तर भाकरीसोबत भाजी खायची झाली तर एकदमही सुकी सुकी ती खायला होत नाही, त्यामुळे मी ते अगदी 1-2 चमचे 2 चमचे पाणी घालणार आहे. सॉरी, तर फक्त नावाला 1-2 चमचे पाणी घालणार आहे. तर शेंगा जून आहेत, कोवळ्या आहेत, यावर शिजण्याचा वेळ अवलंबून असतो. शेंगा जर जून असतील तर तुम्ही पाणी जरा जास्त घातलं तरीही चालेल. तर इथे शेंगा कोवळ्या आहेत, त्यामुळे अगदी फक्त मी नावाला 1 ते 2 चमचे पाणी घातलेले आहे. पाणी घालून पुन्हा झाकून ठेवायचं आहे. तर पुन्हा 1 मिनिटात भाजी छान शिजलेली आहे. आता सगळ्यात शेवट पण महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये मी असं जाडं भरडं शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. आम्ही सालीसकटच शेंगदाण्यांचा वापर करतो. बघू शकता अगदी पावडर केलेली नाही आहे, तर छान असं दरदरीत शेंगदाण्यांचं कूट केलेलं आहे, त्यामुळे भाजीला चव खूप छान लागते. तर या शेंगा आपण आधी भाजून घेतलेल्या आहे, त्यामुळे याला शिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. भाजी जवळपास तयारच झालेली आहे. शेंगदाण्याचं कूट घालून फक्त 1 वाफ काढून घ्यायची आहे. तर हे बघा, गॅस मी बंद केलेला आहे आणि 1 वाफ काढून झाल्यानंतर मस्त चटपटीत अशी झटकीपट उसावरच्या शेंगांची म्हणजे उसावरच्या घेवड्याची भाजी तयार झालेली आहे. काय काय लोक याला वालपापडी म्हणतात, वालोर म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात हे देखील मला नक्की सांगा. या पद्धतीने एकदा भाजी नक्की ट्राय करून बघा. न खाणारे देखील अगदी आवडीने खातील. तर जुन्या जुन्या ज्या भाज्या आहेत, नवीन नवीन भाज्या आहेत, त्या नक्की ट्राय केल्या पाहिजेत. अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी ब्लेस फूड चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत रहा. रेसिपी बघितली त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा.